ग्रामोदय शिक्षण संस्थेचे संस्थापक, ज्येष्ठ समाजसेवक आणि शिक्षणप्रेमी स्वर्गीय रामराव तथा पोपटराव हिरे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित 16व्या 3 दिवसीय व्याख्यानमालेचा रविवारी उत्साहात समारोप झाला. व्याख्यानमालेच्या तिसऱ्या आणि अंतिम दिवशी ज्येष्ठ विचारवंत आणि व्याख्याते अभय भंडारी यांनी भारतीय मातृशक्ती आणि तिची महान अपत्ये या विषयावर मार्गदर्शन करत भारतीय संस्कृती घडवण्यात मातृशक्तीचं योगदान अधोरेखित केलं. रावसाहेब थोरात सभागृहामध्ये आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात स्वर्गीय पोपटराव हिरे यांना उपस्थित मान्यवरांनी अभिवादन करत दीप प्रज्वलनानं सुरुवात करण्यात आली. यावेळी संस्थेच्या वतीनं उपस्थित मान्यवरांचा शाल, पुष्पगुच्छ आणि पुस्तक भेट देत स्वागत सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार सीमा हिरे यांनी स्वर्गीय पोपटराव हिरे यांच्या आठवणींना उजाळा देत उपस्थितांचे आभार मानले. आपण सगळ्यांनी पप्पांचा जीवनपट मुन्नाजींनी त्यांच्या प्रास्ताविकामध्ये सांगितलेला होता की पप्पांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये पक्षाचा विस्तार असेल, त्याचबरोबर त्यांचं पूर्ण आयुष्य असेल हे व्यथित केलं आणि त्यानंतरही पुढे पक्षाची धुरा ही पुढे सतत चालू राहावी याकरता आम्ही सर्वच जण, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी आणि आम्ही सर्वच परिवारातील सदस्य हे सतत भारतीय जनता पार्टीच्या पक्षाबरोबर, विचारधारेबरोबर काम करत आहोत. पप्पांनी जे काम केलं आणि जे बीज रोवलं त्याचं कदाचित आम्हाला सगळ्यांना त्याचा फायदा झाला आणि मी स्वतः आमदार म्हणून 3 वर्ष, त्याचबरोबर नगरसेवक म्हणून 3 वेळा आणि मुन्नाजीसुद्धा लोकप्रतिनिधी म्हणून सगळ्यांनीच आम्ही जबाबदारी सांभाळली. खरं तर मला नेहमीच विशेष वाटतं की आता आमच्याकडे दळणवळणाची अनेक साधनं आहेत. मी ठरवलं तर आता मला जिथे जबाबदारी असेल, दिंडोरी असेल, कुठेही असेल, तिथे मी सहज माझी गाडी काढून मी जाऊ शकते. परंतु त्यावेळेला कुठलीही वाहतुकीची साधनं नव्हती, त्याचबरोबर बोलण्याची नव्हती. जसं आता आपण मोबाईलमध्ये बोलतो पटकन, परंतु त्यावेळेला टेलिफोनवर बोलायचं आणि त्यामुळे एवढ्या प्रतिकूल अवस्थेत सुद्धा सगळ्यांशी संपर्क ठेवून, प्रत्येकाची विचारपूस करून, प्रत्येकाकडे जाऊन व्यक्तिशः आजच चिंदडे वकील यांनी सुद्धा लेख लिहिलेला आहे फेसबुकवर. अनेक 2-3 जणांचे लेख आलेले आहेत. तर त्यावर त्यांनी खूप छान असं वर्णन त्यामध्ये केलेलं आहे की एवढा दाट संपर्क, एवढा जनसंपर्क, एवढं काम हे आम्ही ठरवलं तरी, कितीही वेळ दिला तरी त्यांच्या इतकं आम्ही करू शकत नाही. परंतु आम्ही सगळे त्यांचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न कसोशीने करतो आहोत. नक्कीच त्यांनी जे बीज रोवलं त्याचं पुढे वटवृक्षात रूपांतर झालेलं आहे. आज शिक्षण संस्थेच्या माध्यमातून असेल, त्याचबरोबर या पक्षाच्या विचारधारेतून असेल. अगदी म्हणजे सांगायला गेले तर खूप आहे की जवळून अटलजींचा त्यांचा संपर्क आला. अगदी परिवारातील सदस्याप्रमाणे गोपीनाथजी मुंडे, त्याचबरोबर प्रमोदजी महाजन, सुषमाजी स्वराज हे सर्व आमच्या परिवाराला भेट दिलेली आहे. असे सर्व ज्येष्ठ जे आमचे पक्षातले नेते होते त्यांच्याशी त्यांचा घनिष्ठ असा संपर्क होता परिवारातील सदस्याप्रमाणे. आणि त्यामुळे त्याचं खरं तर आपण बघतो की आज पक्षाची सुद्धा खूप मोठी वाढ झालेली आहे. प्रत्येक राज्यामध्ये आज पूर्ण देशभर भारतीय जनता पार्टीचा विस्तार हा सगळ्या कार्यकर्त्यांच्या जोरावर झालेला आहे. आज खरं तर अनेक विषय घेऊन ही व्याख्यान मला घेतली जाते, जेणेकरून जनप्रबोधन होणं हे फार महत्त्वाचं आहे. आजच्या काळात बराच वेळ हा मोबाईलमध्ये जात असतो किंवा लोकांना प्रत्येकाकडे जाण्याकडे वेळ नसतो. परंतु या व्याख्यानमालेच्या निमित्ताने एक चांगला विचार लोकांमध्ये रुजवावा हा विचार घेऊन ही व्याख्यानमाला सुरू केली आणि त्याला चांगला प्रतिसाद नाशिककरांनी दिला. आज नाशिकमध्ये एक अत्यंत चांगली व्याख्यानमाला म्हणून आज ती नावाजलेली आहे. आपण सगळ्यांनी प्रतिसाद दिला त्याबद्दल सगळ्यांचं मी मनापासून आभार मानते. आपला जास्त वेळ न घेता व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवरांचं मी आभार मानते. या कार्यक्रमासाठी हॉल उपलब्ध करून दिलेला मराठा विद्या प्रसारक समाजाचे नितीनजी ठाकरे, त्याचबरोबर आमची साऊंड व्यवस्था ज्यांनी कुठलाही अडथळा येऊ न देता तिनेही दिवस अत्यंत चांगले व्याख्यानमाला आपल्यापर्यंत पोहोचवली. आणि सर्व आमचे ग्रामोदय शिक्षण संस्थेचे सर्व शिक्षक, सर्व विद्यार्थी, सर्व स्टाफ आणि उपस्थित सर्वच मान्यवर या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानते आणि माझ्या वाणीला विराम देते. घसा जास्त बस
व्याख्यानमालेच्या अखेरच्या पर्वात भंडारी यांनी जिजाऊ माता, माता सावित्रीबाई, पुतळाबाई गांधी आणि देशाच्या इतिहासामध्ये आदर्श संस्कार घडवणाऱ्या मातांच्या कार्यांचा उल्लेख केला आहे. महान व्यक्तिमत्वांच्या जडणघडणांमध्ये मातांचे संस्कार आणि त्याग किती महत्त्वाचा असतो यावर प्रभावी भाष्य केलं. आजच्या पिढीनं भारतीय संस्कृती, कुटुंब व्यवस्था आणि मूल्यांचं जतन करण्यासाठी मातृशक्तीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवण्याचं आवाहन त्यांनी केलं. आजचा आपला विषय आपल्यापैकी प्रत्येकाच्या अत्यंत जिव्हाळ्याचा आहे आणि तो आपल्या मातृशक्तीशी संबंधित आहे. अवघ्या 23व्या वर्षी ज्या भगतसिंग, राजगुरू, सुखदेव या तिन्ही क्रांतिकारकांना ब्रिटिशांनी फाशीची शिक्षा दिली, त्या भगतसिंगांचं जे पैतृक गाव, त्यांचं वडिलांच्या बाजूचं जे गाव खटखटकला बंगा म्हणतात त्याला, तर ते अमृतसरपासून जवळ आहे काही अंतरावर. तर तिथे गेलो तर तिथे एक संग्रहालय आहे आणि त्या संग्रहालयामध्ये आपलं लक्ष वेधून घेतील असे 2 फोटो आहेत. त्यातलं एक चित्र आहे आणि एक फोटो आहे. आणि ते चित्र असं आहे की भारत मातेचं चित्र आहे आणि त्या भारत मातेच्या चरणांवर स्वतःच्या हातातल्या धारदार शस्त्राने आपलंच मस्तक कलम करून जी पगडी आहे ती डोक्याची, ती हाताने धरून डाव्या हाताने ते रताळलेलं मस्तक भारत मातेच्या चरणांवर अर्पण करताना दाखवलेलं आहे. आणि शहीद भगतसिंह असं लिहिलंय आणि तिथे लिहिलंय, हे राष्ट्रमाता तुम्हारे चरणों में हम अपना सर अर्पण करते हैं. त्याच ठिकाणी त्या संग्रहालयामध्ये दुसरं एक छायाचित्र आहे की भगतसिंगांच्या मातोश्री ज्या होत्या त्यांना वाकून चरणस्पर्श करून भारताच्या त्यावेळेच्या पंतप्रधान इंदिरा गांधी, ज्यावेळेला त्यांची भेट झाली नंतर काही काळाने, त्यावेळेला इंदिराजी पंतप्रधान होत्या. भगतसिंगांची फाशीची शिक्षा 1931 मध्ये, मग 47 मध्ये भारत स्वतंत्र झाला, मग जवाहरलालजी पंतप्रधान होते, नंतर इंदिराजी झाल्या. त्या इंदिराजी ज्या वेळेला त्यांना भेटायला गेल्या त्यावेळेला इंदिराजी त्यांना नमस्कार करतायत, पण चरणस्पर्श करून भगतसिंगांच्या मातोश्रींना. आणि त्याच्या खाली लिहिलंय, हे वीर माता तुम्हारे चरणों में इस देश का शीश हमेशा झुका रहेगा. इंदिरा गांधी याच्या नतमस्तक झाल्या आहेत असा तो फोटो आहे. तर मातृशक्तीचं आपण चिंतन ज्या वेळेला करतो त्यावेळेला त्या मातृशक्तीने जी महान अपत्य जन्माला घातली ना, त्या महान अपत्याची आई होणं हे अग्नितत्वाचं व्रत आहे. तो धगधगता अग्नी आहे. मग ते अपत्य भगतसिंहांसारखं असेल, छत्रपती शिवाजी राजांसारखं असेल, महाराणा प्रतापांसारखं असेल, चक्रवर्ती राजगोपालाचारींसारखं असेल, चंद्रशेखर आझादांसारखं ते अपत्य असेल, छत्रपती संभाजी राजांसारखं ते अपत्य असेल, क्रांतिकारक चाफेकरांसारखी ती अपत्य असतील, वासुदेव बळवंत फडक्यांसारखं एखादं अपत्य असेल, स्वामी विवेकानंदांसारखं, आचार्य शंकरांसारखं, आद्य शंकराचार्यांसारखं एखादं अपत्य असेल, समर्थ रामदास स्वामींसारखं एखादं अपत्य असेल, ज्ञानेश्वर माऊलींसारखं आणि निवृत्तीदारांसारखी अपत्य असतील. जी महान माणसं इतिहासामध्ये आपण पाहतो त्या प्रत्येक महान व्यक्तीचं मातृत्व ज्या स्त्रीने निभावलं ना, त्या स्त्रीला त्या मातृत्वाची महाभयंकर किंमत मोजावी लागलेली आहे. इतिहास आहे ना, ज्या भारतीय संस्कृतीबद्दल आपण भरभरून बोलतो की नाही, तो भारतीय संस्कृतीचा डोलारा आमच्या मातृशक्तीच्या पवित्रतेवर, मातृशक्तीच्या योगदानावर, त्यांच्या असीम त्यागावर उभारलेला आहे. मातृशक्तीचा डोलारा, संस्कृतीचा डोलारा आपल्या. आणि त्यामुळे भारतीय प्रार्थना ज्या वेळेला आपण म्हणतो, वंदन ज्या वेळेला करतो ना कृतज्ञतेने,
तर आमच्या भारतीय परंपरेमध्ये पहिली वंदना जी आहे ती मातृशक्तीच्या चरणांवर आहे. मातृदेवो भव, मग पितृदेवो भव, त्यानंतर आचार्य देवो भव आणि परमेश्वर. त्यानंतर आईच्या रूपामध्ये आम्ही पहिल्यांदा परमेश्वर पाहतो. करी लाभाविण प्रीती फक्त आई करू शकते, नाही तर संत करू शकतात. सामान्य मनुष्याची ती कुवत नाहीये लाभाशिवाय प्रीती करण्याची. 3 दिवस चाललेल्या या व्याख्यानमालेमध्ये पहिल्या दिवशी योगाचार्य स्वामी विवेकानंद, दुसऱ्या दिवशी भारतीय संस्कृती आणि आजचा भारत, तर अंतिम दिवशी भारतीय मातृशक्ती आणि तिची महान अपत्ये या विषयांवर अभय भंडारी यांनी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केलं. प्रत्येक दिवशी श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाप्रसंगी महापौर हिमगौरी आहेराडके, प्रदीप पेशकर, नगरसेवक शरद फडोळ, नगरसेविका स्वाती भामरे, रश्मी हिरे, ग्रामोदय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष योगेश हिरे, महेश हिरे, मिलिंद हिरे, ग्रामोदय शिक्षण संस्थेचे सरचिटणीस कृष्णराव नेरे यांसह ग्रामोदय शिक्षण संस्था आणि हिरे परिवार उपस्थित होते. संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी, विविध क्षेत्रातील मान्यवर, त्याचबरोबर नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. स्वर्गीय रामराव तथा पोपटराव हिरे यांच्या स्मृतीला अभिवादन करत आयोजित करण्यात आलेली ही व्याख्यानमाला समाजामध्ये वैचारिक जागृती घडवण्याचं प्रभावी माध्यम ठरत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. बीट न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवड्यांसह मी मनाली गर्गे, नाशिक.